नमस्कार, मी राजन लाड, लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज शनिवार आहे, जैतापूरमध्ये चाललोय। जैतापूर आठवडा बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी नियोजन करण्याचं काम सुरू आहे। कारण मागच्या आठवड्यामध्ये रविवारी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। जैतापूर आठवडा बाजारामध्ये जे काही दुकानं थाटली जातात, दुकानं लावली जातात, ती रस्त्यावर लावली जातात, त्यामुळे ग्राहकांना तसेच वाहन चालकांना बरेच अडथळे होतात। अस्ताव्यस्तपणे रस्त्यालगतच दुकानं थाटल्यामुळे सर्वांनाच त्रास होत होता। मागील अनेक आठवडे हे सर्व मी पाहत होतो, व्हिडिओसुद्धा करत होतो, पण कधी पोस्ट केलं नव्हतं। मात्र मागील आठवड्यामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि प्रशासनाला याकडे लक्ष घालायला विनंती केली होती। हे बघा आता, हे बघा, हे इकडे कशी जाणार ते गाड्या आता। हॅलो, कुठे आहे? नाही, मी बाजारात आलो होतो, गेल्या आठवड्यावरच नव्हतो। तरी काल गेले पण शूटिंग करत होतो, आता पण शूटिंग करतोय। आता माझ्या पुढ्यात लाईव्ह आहेत, इकडे 4 गाड्या, इकडे 2 गाड्या। हां, आणि हे बाजारात आठवडा बाजार, आणि दुकानं ज्यांनी लावलं नाहीत ना अगदी रस्त्यावर, म्हणजे लोक रस्त्यावर उभी राहणार। त्यांना जर एक लाईन आउट करून दिली असते ना तर किमान 2 गाड्या पास होतील ना, अशी जागा आपल्याकडे आहे ना, असं नाही। हां, आतमध्ये पण आहे, व्यवस्थित जर करता येतात। मी आता व्हिडिओ केला आणि टाकलं। हां, नाही तरीसुद्धा आता इकडे ना हे भाजीवाला अक्षरशः रस्त्यावर लावलं। मी माझ्या तुला टाकतो व्हिडिओ करून। आता हां, देतो। ठीक आहे सचिन, घे, किधर जाएगा? हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघायला मिळेल। तिथे जाऊन हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता। हे पोस्ट केल्यानंतर मी सरपंचांशी देखील बोललो होतो, त्यांनी देखील याची तात्काळ दखल घेतली। सन्मान्य सदस्य आहेत ग्रामपंचायतीची, त्यांनी देखील दखल घेतली आणि पुढच्या आठवड्या बाजारामध्ये यामध्ये नक्की सुधारणा होईल असंही त्यांनी म्हटलं होतं। आज सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, हे स्वतः उपस्थित झालेले आहेत आणि आखणी सुरू झाली आहे। एक लाईन आउट केली जाते, त्याच्यामध्ये आमचे सिव्हिल डिफेन्सचे स्वयंसेवक आहेत, नागरी संरक्षण दलाचे जे नुकतंच प्रशिक्षण झालं होतं ते स्वयंसेवकसुद्धा सहभागी झालेले आहेत। सरपंचांनी JCB सुद्धा मागवलं आहे। सर्व व्यवस्था सपाटी करून घेतलं जातं। ग्रामपंचायतीच्या, जुन्या ग्रामपंचायतीची इमारतीजवळ जी जागा आहे तिथे सुद्धा चांगली स्वच्छता केली जाणार आहे। JCB बोलवलेलं आहे। हे सर्व सदस्य आलेले आहेत आणि आता चुना टाकून लाईन आउट केली जाते। आता उद्या बाजार आहे, उद्या बाजारामध्ये या लाईनच्या आतमध्ये सर्व व्यापाऱ्यांना बसवलं जाणार आहे। उद्यासुद्धा मी व्हिडिओ करणार आहे, बघूया कशा पद्धतीने हे सर्व व्यापारी यामध्ये सहकार्य करतात। जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर दुपारी एक ग्रामपंचायतीमध्ये मीटिंगसुद्धा होणार आहे आणि व्यवस्थितपणा आणण्यासाठी त्यांचंसुद्धा मत घेतलं जाणार आहे आणि एक व्यवस्थित बाजार या ठिकाणी लावला जाईल अशी व्यवस्था ग्रामपंचायतीकडून करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जैतापूर ST स्टँड परिसरात हा संपूर्ण बाजार भरतो। खूप चांगली मोठी जागा आहे, स्वच्छता करून घेतली गेली आहे, लाईन आउट केल्या जात आहेत। आता व्यापारी कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत यावर सगळं अवलंबून असणार आहे। व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा असणार आहे। जर त्यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही तर कदाचित दंडात्मक कारवाईसुद्धा ग्रामपंचायतीकडून होण्याची शक्यता आहे। उद्या त्यांची मीटिंगसुद्धा होणार आहे त्याला सोबत घेऊन आणि त्यांना या सर्व सूचना सांगण्यात येणार आहेत। एक चांगला सकारात्मक बदल आपल्याला जैतापूरच्या आठवडा बाजारामध्ये बघायला मिळेल अशी अपेक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया आणि ग्रामपंचायतीसुद्धा आभार मानायला पाहिजे कारण त्यांनी या व्हिडिओला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। प्रत्येक जागरूक नागरिकांनी यावर लक्ष ठेवलं पाहिजे। आपापल्या गावामध्ये जेव्हा अशा गोष्टी घडत असतात, बेशिस्तपणा जर आपल्याला कुठे दिसत असेल तर गप्प न राहता याबद्दल आवाज उठवला पाहिजे। संबंधित यंत्रणेला याबाबत माहिती दिली पाहिजे। त्यांच्याकडून काही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर मात्र सोशल मीडिया आहे, सोशल मीडियातून सुद्धा अशा प्रकारे आपण व्हिडिओ टाकून यावर काहीतरी अंकुश आणण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो। उद्या बाजार आहे त्यामुळे आज स्वतः सरपंच राजप्रसाद राऊत, सदस्य सिकंदर करगुटकर, रुपेश करगुटकर, आराध्याताई मांजरेकर, त्याचबरोबर माजी उपसरपंच प्रसाद मांजरेकर आणि आमचे नागरी संरक्षण दलाचे काही सदस्य जातीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। ते मदत करत आहेत या सर्व कामामध्ये। अतिशय सकारात्मक बदल दिसावा यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि मलाही आनंद वाटतो आहे की एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा संपूर्ण घटनाक्रम मी पोहोचवतो। चांगल्या गोष्टीसुद्धा कौतुक व्हायला पाहिजे। आम्ही जेव्हा वाईट गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यात झालेले सकारात्मक बदलही तुम्हाला दिसावेत यासाठी हा व्हिडिओ करत आहे। हा प्रयत्न आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लय भारी कोकण।